रागादिरोगान् सततानुशप्तान् अशेषकाय प्रसृतान् शेषान् औत्सुक्यमोहारतिदान् जघान यो पूर्ववैद्याय नमोऽस्तु तस्मै. नमस्कार, मी वैद्य प्रतीक मेहता. अज्ञायन या अध्ययन चक्राच्या आजच्या भागामध्ये आपण हिक्का श्वास चिकित्सा यामधील सूत्र क्रमांक 106 ते सूत्र क्रमांक 120 यावर चर्चा करणार आहोत. हिक्का श्वासाच्या चिकित्सेमध्ये आपल्याला प्रायः वेगावस्था असताना आणि वेगावस्था नसताना असे दोन भाग ढोबळमानाने आढळून येतात. त्याचबरोबर रुग्णामध्ये सुद्धा एक बलवान कफाधिक अशा प्रकारचा रुग्ण, तर दुसरा दुर्बल वृक्ष वातप्रधान अशा प्रकारचा रुग्ण, हे सुद्धा चिकित्सेसाठी म्हणून दोन भाग आपल्याला लक्षात घ्यावे लागतात. त्यापैकी बलवान किंवा कफाधिक असा रुग्ण असेल तर त्याला वमनविरेचनादी पंचकर्म, त्यानंतर पथ्याहार, धूमपान, अवलेह अशा स्वरूपामध्ये औषधी योग, त्याचबरोबर दुर्बल वृक्ष वातप्रधान असा रुग्ण असेल तर त्याला स्नेह, युष, मांसरस किंवा औषधी द्रव्यांनी सिद्ध केलेले स्नेहयुषादी कल्प आपल्याला योजावे लागतात. हे आपण या आधीच्या चिकित्सा अध्यायांमध्ये लेक्चरमध्ये ऐकलं आहेच. आज आपण बघणार आहोत अवस्थानुरूप चिकित्सा. त्याच्यामध्ये 105 नंबरचं जे सूत्र आहे ते आपण थोडंसं जरा बघूया. त्यामध्ये त्याने म्हटलंय, तृषितो मदिराम वापी हिक्काश्वासी पिबेत नरहा. तृष्णा ही अवस्था असताना म्हणजे हिक्काश्वास ग्रस्त असलेल्या रुग्णाला तृष्णा लागली असता तृष्णा शमनार्थ मदिरा किंवा दशमूळ किंवा देवदार यांचा काढा पिण्यासाठी सांगितलेला आहे. त्याचबरोबर 106 ते 110 या सूत्रांमध्ये विविध पानार्थ असे योग आपल्याला आलेले दिसून येतात. त्यापैकी पहिला योग आपण बघूया. पाठां मधुरसां रास्नां सरलं देवदारुच प्रक्षाल्य जर्जरीकृत्य सुरामंडे निधापयेत तं मंदलवणं कृत्वा भिषप्रसृत संहितं पाययेत्तु तत्तो हिक्का श्वासश्चैवोपशाम्यति. आता यामध्ये पाठा, मधुरसा, रासना, देवदार, सरल ही औषधं धुवून घेऊन व्यवस्थित कुटून ती सुरामंडामध्ये ठेवून द्यावी असं म्हटलेलं आहे. आणि त्यानंतर त्याच्यामध्ये योग्य प्रमाणामध्ये त्याचं संधान झालं असता मंद लवणम कृत्वा म्हणजे थोड्या प्रमाणामध्ये लवण सैंधव टाकून ते प्रसृत संमित 1 प्रसृत ह्या प्रमाणामध्ये पिण्यासाठी सांगितलेलं आहे. आता इथे आपल्याला सुरामंड, मदिरा किंवा वारुणी अशा प्रकारची विविध मद्यकल्पना आपल्याला ग्रंथांमध्ये सढळपणे वापरलेल्या दिसून येतात. त्यातही विशेषतः हिक्काश्वास किंवा कास असे जेव्हा टिपिकल कफ वात ह्या दोषांचे अनुबंध असणारे व्याधी आहेत तिथे आपल्याला या मद्यकल्पना चांगल्या प्रकारे वापरलेल्या दिसून येतात. त्यामध्ये असणारा सेल्फ जनरेटेड अल्कोहोल त्याच्या प्रमाणानुरूप तसेच त्यासाठी वापरलेल्या घटकानुसार आपल्याला त्याचं वर्गीकरण सुरामंड, वारुणी, मदिरा अशा प्रकारे वर्गीकरण करता येतं आणि ती औषधांमध्ये आपण योग्यनुसार कल्पनेनुसार वापरू शकतो. त्याच्या पुढचं आहे सूत्र हिंगू संवर्षलम कोलम समंगाम पिप्पलिम बला मातुलुंग रसे पिष्टम आरनालेनं वापिभेत. आता ह्या योगामध्ये सुद्धा आरनाल म्हणजे कांजी वापरण्यासाठी सांगितलेली आहे किंवा मातुलुंग रस वापरण्यासाठी सांगितलेलं आहे. इथे आपल्याला वातशमन हे मुख्य उद्दिष्ट लक्षात घेऊन आम्लरसाची योजना केलेली दिसून येते. आधीच्या सूत्रामध्ये सुद्धा आपण बघितलं तर सुरामंड म्हणजे आम्लरसात्मकच अनुपान किंवा जे पानार्थ योग जो सांगितलेला आहे तिथे आम्लरसाचा बाहुल्याने वापर केलेला दिसून येतो. औषधं जर का आपण बघितली तर त्यामध्ये हिंगू, संवर्चल, कोल, समंगा, बला ही औषधं आहेत. म्हणजे कफाचं विलयन झालं पाहिजे, त्याचबरोबर वाताचं अनुलोमन झालं पाहिजे. ह्या दोन गोष्टी आपल्याला इथे ह्या योगांद्वारे साध्य केलेल्या दिसून येतात. त्याच्या पुढचा योग आहे संवर्चलम नागरम भारंगी द्विशर्करायुतम उष्णांबुना पिबेत येतात हिक्का श्वास विकारणुत. इथे सुद्धा संवर्चल, सुंठ आणि भारंगी हे एक भाग, त्याचबरोबर साखर 2 भाग हे चूर्ण एकत्र करून ते गरम पाण्याबरोबर पिण्यासाठी सांगितलेलं आहे.
हे योग छोटे छोटे जे आहेत ते आपण नेहमीच्या प्रॅक्टिसमध्ये अगदी हमखास आणि सरळपणे वापरू शकतो असे आहेत. म्हणजे सुंठ किंवा संवरचल. आता संवरचल समजा जरी नसेल तरी तात्पुरतं आपण सैंधव वापरून हा योग आपण घरच्या घरी हिक्का श्वासाच्या रुग्णाला वेगावस्थेमध्ये सुद्धा वापरण्यासाठी किंवा जे साधं पाणी प्यायला देण्याच्या ऐवजी हेच पाणी दिवसभर प्यायला म्हणून आपण वापरण्यासाठी सांगू शकतो. अशा प्रकारचे छोटे छोटे योग आपल्याला सिलेक्ट करून ठेवून म्हणजे वेगळे मार्क करून ठेवावे लागतात, जेणेकरून कारण प्रत्येक वेळेला पेशंटचा आपल्याला फोन आला असा हे आपल्याला असे काही ना काहीतरी घरगुती उपाय सांगणं हे योग्य आहे किंवा हे जरूर सांगावे, जेणेकरून आपल्या चिकित्सालयात येईपर्यंत पेशंटला तात्पुरता काही प्रमाणामध्ये तरी उपशय मिळालेला दिसून येतो. त्याच्या पुढचा एक योग आहे भारंगी नागरयोः कल्कम मरीच क्षारयोस्तथा पितद्रु चित्रका स्फोटा मुर्वाणाम चांबुना पिबेत. आता इथे 3 वेगवेगळे योग आपल्याला एकाच सूत्रामध्ये दिसून येतात. भारंगी आणि सुंठ ज्याचा कल्क हा एक योग, दुसरा मरीच क्षार काळे मिरे आणि यवक्षार याचा दुसरा योग, आणि तिसऱ्या योगामध्ये आहे पितद्रु म्हणजे दारू हळद, चित्रक, आस्फोता म्हणजे सारिवा आणि मुरवा म्हणजे मोरवेल यांचं चूर्ण. हे 3 योग आपल्याला गरम पाण्याबरोबर पिण्यासाठी सांगितलेले आहेत. पुढचं एक सूत्र बघूया आपण. मधुलिका तुगाक्षिरी नागरम पिप्पली तथा उत्कारिका घृते सिद्धा श्वासे पित्तानुबंधजे 111 नंबरचं सूत्र आहे. आता ह्याच्या पुढे आपल्याला दोष अनुबंध म्हणजे दोषांची तरतम वृद्धी झालेली असेल त्यानुसार अवस्थानुरूप चिकित्सेच्या दृष्टीने ही सूत्र योजलेली दिसून येतात. पित्तानुबंध, वातानुबंध, वातपित्तानुबंध, कफपित्तानुबंध, वात कफाचा अनुबंध अशा दोषाधिक्यानुसार वेगवेगळे औषधी कल्प आपल्याला ह्या पुढच्या सूत्रांमध्ये दिसून येतात. इथे केवळ पित्तानुबंध असेल तर त्याच्यासाठी उत्कारिका म्हणजेच गव्हाची पोळी किंवा पुरी आपण म्हणू शकतो ती तयार करून ती पित्तप्रधान रुग्णाला खाण्यासाठी सांगितलेली आहे. मधुलिका म्हणजे कणिक किंवा गव्हाचा रवा म्हणू शकतो आपण, तुगाक्षरी, वंशलोचन, सुंठ, पिंपळी यामध्ये हे सर्व चूर्ण एकत्र करून त्यामध्ये तूप घालून उत्कारिका सिद्ध करावी आणि ती पित्तप्रधान रुग्णाला श्वास चिकित्सा करण्यासाठी म्हणून खायला द्यावी असं सांगितलेलं आहे. आता इथे पित्ताचं तर शमन करायचं आहेच, परंतु जो कफ किंवा वात दोष मुख्य ज्याच्याशिवाय हिक्का श्वास हे होऊ शकत नाहीत त्या कफाचं आणि वाताचं सुद्धा शमन करण्याच्या दृष्टीने उपयोगी अशी वंशलोचन, सुंठ आणि पिंपळी ही औषधं आपल्याला वापरलेली दिसून येतात. आणि ह्या औषधांनी औष्ण्य वाढू नये म्हणून ही पोळी तुपामध्ये सिद्ध करून आपल्याला वापरण्यासाठी म्हणून सांगितलेली दिसून येते. त्याच्या पुढे वातानुबंधी अवस्था असेल किंवा रुग्ण वातानुबंधी असेल तर त्याच्यासाठी म्हणून एक सूत्र आलेलं आहे. श्वाविधम शशमांसंच शल्यकस्य च शोणितम पिप्पलीघृतसिद्धानी श्वासे वातानुबंधचे. वातशामक गुणधर्म हा मुख्यतः मांसामध्ये सर्वाधिक असलेला आपल्याला आढळून येतो, त्यामुळे वातशामन करतील, त्याचबरोबर कफाचं सुद्धा वृद्धी होणार नाही अशा प्रकारचे गुणधर्म असलेली मांस आपल्याला इथे योजलेली दिसून येतात. ती सुद्धा कशा प्रकारे योजलेली आहेत तर पिप्पलीघृतसिद्धानी म्हणजेच वाताचं तर शमन व्हायलाच पाहिजे, परंतु त्या कफसुद्धा शमन किंवा कफाचं विलयन होऊन त्याबरोबर आपल्याला वातकफ हे शमकत्व हे एकाच योगामध्ये योजलेलं आपल्याला दिसून येतं. श्वाविध म्हणजेच सालिंदराचं मांस किंवा सशाचं मांस आणि त्याचबरोबर सालिंदराचे रक्त हे 3 गोष्टी पिंपळीच्या घृतामध्ये सिद्ध करून वापरलेल्या दिसून येतात. त्याच्या पुढचं सूत्र आहे सुवर्चला रसोदुग्धम घृतम त्रिकटुकान्वितम शाल्योदनस्य अनुपानम वातपित्तानुगेहितम. मग असे मी म्हटलं की अवस्थानुरूप आपल्याला ह्या सूत्रांमध्ये त्यांनी वेगवेगळे कल्प किंवा वेगवेगळी औषधे आपल्याला सांगितलेली आहेत. आता वातपित्तप्रधान ही अवस्था जर का असेल तर त्याच्यामध्ये शाल्योदनस्य अनुपान म्हणजे भाताचं अनुपान म्हणून सुवर्चला रस
किंवा त्रिकटुयुक्त दूध किंवा त्रिकटुयुक्त तूप हे आपल्याला देण्यासाठी सांगितलेलं आहे. इथे आपण एक लक्षात घेण्यासारखी गोष्ट म्हणजे त्रिकटुयुक्त दूध किंवा त्रिकटुसिद्ध तूप हे आपण दैनंदिन वापरामध्ये म्हणजे मी स्वतः वैयक्तिक माझ्या प्रॅक्टिसमध्ये त्रिकटुसिद्ध दुधाचा खूप चांगल्या प्रकारे वापर केलेला आहे. विशेष करून जेव्हा कफवात ही अवस्था असते, शुष्क कास असतो, परंतु अशा वेळेला कफवर्धक म्हणजे ज्वर आहे ज्यामध्ये आपल्याला कफवर्धक अशी म्हणजे दूध किंवा तूप अशी औषधं वापरता येणार नाही आहेत, असे देता येणार नाही आहे, त्यावेळेला आपल्याला त्रिकटूंनी सिद्ध केलेलं दूध किंवा तूप हे वापरता येतं, जेणेकरून ते रौक्ष जे आहेत ते कमी होईल. त्याचबरोबर कफाचं सुद्धा विलयन होईल आणि कास, श्वास जो वेग वाढलेला आहे तो वेग तात्पुरता किंवा ताबडतोब कमी होईल. या दृष्टीने आपल्याला त्रिकटुसिद्ध दूध किंवा त्रिकटुयुक्त तूप याचा आपल्याला सरळपणे वापर करता येतो. त्याच्या पुढचं सूत्र आहे शिरीष पुष्पस्वरसः सप्तपर्णस्य वा पुनः पिप्पली मधुसंयुक्त कफपित्तानुगेमतः. आता इथे कफपित्ताचा अनुबंध असेल तेव्हा शीर्षपुष्प किंवा सप्तपर्ण यांच्या फुलांचा स्वरस आणि तो सुद्धा पिंपळी आणि मधाबरोबर युक्त करून म्हणजे अवलेह स्वरूपामध्ये देण्यासाठी सांगितलेला आहे. त्याच्यापुढे एक अतिशय वैशिष्ट्यपूर्ण असा योग आलेला आहे. मधुकम पिप्पली मूलम गुडो गो अश्वशकृत रसः घृतम क्षौद्रम काश श्वास हिक्कादेशंदिनाम शुभम. इथे जर का तुम्ही हा संयोग बघितलात तर त्यामध्ये ज्येष्ठ मध, गुळ, तूप, मध ही प्रायः वातशामकत्व, त्याचबरोबर पिंपळी, गोमय आणि अश्वशकृत याचा रस हे जी औषधं आहेत ती कफघ्न अशा दृष्टीने म्हणजे कफघ्न औषधं आणि वातशामक औषधं अशा दोन्हींचा परफेक्ट संयोग इथे आपल्याला केलेला दिसून येतो, ज्याद्वारे कफाचं विलयनसुद्धा होईल, परंतु त्याचबरोबर वाताचं रौक्ष वाढणार नाही. त्यामुळे वातशामकत्व आणि कफशामकत्व हे दोन्ही कार्य ह्या एकाच योगामध्ये आपल्याला घडून आलेले दिसून येतात. त्यामुळे कास, श्वास, हिक्का आणि अभिषंद हे कफप्रधान व्याधी असले तरीसुद्धा ह्यामध्ये जेव्हा वातानुबंधत्व असेल किंवा वातवृद्धी झालेली सुद्धा आपल्याला दिसून येईल, त्यावेळेला ह्या अशा प्रकारच्या संयोगाचा आपल्याला युक्तिपूर्वक वापर करता येतो. त्याच्यापुढे एक सूत्र आहे खर अश्व उष्ट्र वराहाणाम मेषस्य च गजस्य च शकृत्रसम बहुकफे चैकैकम मधुना पिबेत. इथे आता आपण एक शब्द बघूया. बहुकफे म्हणजेच काय तर भरपूर प्रमाणात कफ असेल. मग असे आपण बघितलं की बलवान कफाधिक अशा प्रकारचा जर का रुग्ण असेल तर त्याला एकांगी कफघ्न चिकित्सा करावी लागते. आपण म्हणजे अष्टांग हृदयामधलं तुम्ही सूत्र बघितलेलं असेलच की कफाला वैऱ्याप्रमाणे म्हणजे शत्रूप्रमाणे कफाचं हरण करावं. त्यामुळे इथे सुद्धा जेव्हा बहुकफ अशी अवस्था असताना अतिशय तीक्ष्ण गुणात्मक अशी खर, अश्व, उष्ट्र, वराह, मेष, गज ह्या प्राण्यांच्या विष्ठेचा रस जो खूप तीक्ष्ण गुणात्मक आहे असा रस मधाबरोबर जे मधसुद्धा कफपित्तघ्न सांगितलेलं आहे अशा कफपित्तघ्न औषधाबरोबर ह्या विष्ठेचा रस आपल्याला रुग्णाला देण्यासाठी सांगितलेला आहे. पुढे सूत्र आलं 117 क्रमांकाचं क्षारं चापी अश्वगंधाह्या लेह्यांना क्षौद्र सर्पिषा मयूरपादनालम वा शकलम शल्यकस्य च. यातला आपण मयूरपिच्छामशी हे आपण अगदी फर्स्ट इयरपासून सर्वांनी भरपूर प्रमाणामध्ये ऐकलेले असते. मयूरपिच्छामशीचा इथे हा संदर्भ आलेला आहे. त्याचबरोबर क्षारं चापी अश्वगंधाह्या अश्वगंधेचा क्षार तयार करून तो क्षौद्र सर्पिषा तूप आणि मधाबरोबर चाटण करण्यास द्यावं किंवा शकलम शल्यकस्य वा म्हणजेच सायंदराचे जे काटे आहेत त्या काट्याचं भस्मसुद्धा क्षौद्र सर्पिषा तूप मधाबरोबर द्यावं किंवा मयूरपादनालम मोराच्या पंखाचं भस्म किंवा मोराच्या पंखाची मशी करून ती मशी तूप मधाबरोबर
क्ष कास, हिक्का, श्वास ह्याच्या वेगावस्थेमध्ये देण्यासाठी आपल्याला इथे सांगितलेली आहे. त्याच्या पुढचा श्लोक आहे, श्वाविर्जांडक चाषाणाम रोमाणी कुररस्य वा एकदद्विशफशृंगाणि चर्मास्थीनि खुरांस्तथा सर्वाणि एकैकशो वापी दग्ध्वा क्षौद्रघृतान्वितं चूर्णं लिडुवा जयत कासम हिक्कां श्वासं च दारुणं. 119. पुढचं सूत्र वाचन मी सांगतो. एकेही कफ समृद्ध गती प्रकोपहा तस्मात् तन्मार्गशुद्ध्यर्थम देया लेहान निष्कफे. ह्या शेवटच्या 120 नंबरच्या सूत्रामध्ये वरची औषधं जी आपण आता बघितली, अश्वगंधेचा क्षार किंवा वेगवेगळ्या प्राण्यांच्या अवयवांचं भस्म आपण वरती सांगितलं, ते मी सांगणारच आहे. ही सर्व औषधं कोणत्या अवस्थेमध्ये वापरायची हे ह्या सूत्रामध्ये आलेलं आहे. कफ समृद्ध गती प्राण प्रकोपहा म्हणजेच काय, कफाने जेव्हा प्राणाची गती समृद्ध केलेली असेल तेव्हा त्या प्राणाचा प्रकोप होईल, प्राणवायूचा प्रकोप होईल. तो प्राणवायूचा प्रकोप कमी होण्यासाठी म्हणून जो कफ गती समृद्ध करणारा कफ आहे तो कफ हरण झालं पाहिजे, आणि तो कफ हरण होण्यासाठी म्हणून ही वरची सर्व प्रकारची क्षारयुक्त औषधं, क्षार स्वरूपातील औषधं वापरण्यास सांगितलेली आहेत. त्याच्यामध्ये म्हटलं, तस्मात् तन्मार्गशुद्ध्यर्थम देया लेहा न निष्कफे. निष्कफ म्हणजेच जिथे कफानं बंधन नाही किंवा जिथे कफाने समृद्ध केलेली गती नाही तेव्हा क्षारासारखी तीक्ष्ण औषधं वापरून नाही आहेत. कारण क्षाराचं आपल्याला माहितीच आहे की सुरुवातीला विश्चंदनं हे कार्य केलं तरी पश्चात विशोषयेत असं सांगितलेलं आहे. म्हणजे काय, क्षार हा सुरुवातीच्या अवस्थेमध्ये किंवा कमी प्रमाणामध्ये घेतलेला असताना सुरुवातीला त्याने कफाचं जरी विश्चंदन हे कार्य दिसून आलं तरी त्यानंतर क्षार हा रोक्ष निर्माण करणारा सांगितलेला आहे. त्यामुळे एका ठराविक मात्रेच्या वरती किंवा ठराविक कालावधीनंतर क्षाराचं जर का आपण सतत सेवन केलं तर आपल्या शरीरामधील स्रोतसांमध्ये रोक्ष निर्माण करून त्याद्वारे शरीराचं क्षरण करण्याचं कार्य हा क्षार करतो, आणि अशामुळे निर्माण झालेला वात प्रकोपसुद्धा विविध प्रकारचे कासश्वास ह्याची कॉम्प्लिकेशन्स म्हणजे उपद्रव किंवा अन्य व्याधीसुद्धा आपल्याला तयार करू शकतो. त्यामुळे कफसमृद्ध गती, प्राणाची कफाने समृद्ध असलेली गती आणि त्यामुळे झालेला प्राणवायूचा प्रकोप अशी स्पेसिफिक अवस्था जेव्हा असेल तेव्हा आपल्याला अश्वगंधेचा क्षार, मयूरपिच्छामशी किंवा सालिंदराच्या काट्याचा क्षार किंवा आपण मगाशी पुढचं 119 क्रमांकाचं जे सूत्र आहे त्याच्यामध्ये बघूया कोणते कोणते क्षार वगैरे सांगितलेले आहेत. श्वावित, जांडक, चाश हे प्राणी पक्षी आहेत. ह्यांचे रोम किंवा एक द्विशफ शृंगाणी चर्मास्थीनी खुरांसथा. एकशफ म्हणजे एकखुरयुक्त म्हणजे कोणते, तर अश्वादी किंवा द्विशफ म्हणजे 2 खूर असणारे म्हणजे कोण, हरिण इत्यादी प्राण्यांचे खुर किंवा त्यांचं चामडं किंवा अस्थि ह्यांच्यापासून तयार केलेला क्षार हे सर्व एकत्र किंवा वेगवेगळे उपलब्धतेनुसार वेगवेगळं आपण क्षौद्रघृतान्वितम म्हणजेच तूप आणि मधाबरोबर चाटण करून देण्यासाठी म्हणून रुग्णाला वापरू शकतो. चूर्णम लिडुवा जयत कासम हिक्काम श्वासंच दारुणम. ह्याच्यामध्ये काय म्हटलं, हे जेव्हा आपण ह्यावरच्या क्षारांचं चूर्ण किंवा ह्याचं भस्म आपण जेव्हा पेशंटला चाटायला देऊ तेव्हा ते कास, हिक्का, श्वास कोणत्या स्वरूपाचे, तर दारुण म्हणजेच दारुण असे कास, हिक्का, श्वास. आणि मगाशी म्हटलं ते जेव्हा कफप्रधान अवस्था असेल तेव्हा असलेले दारुण, हिक्का, श्वास, कास हे हरण करण्यासाठी म्हणून आपल्याला वापरता येतील. आपल्याला इथे सर्वात महत्त्वाचं एक लक्षात घ्यावं लागतं ते म्हणजे दोषांची अनुबंधता किंवा दोष बाहुल्य हे ओळखणं आपल्याला अतिशय महत्त्वाचं आहे, आणि ते आपल्याला रुग्णाचे हेतू आणि रुग्णाचे लक्षण ह्याच्यावरून ओळखता येतं.
उदाहरणार्थ आपण आधी निदानस्थानामध्ये बघितलेलं आहे किंवा पुढे कासाच्या निदानस्थानामध्ये आपल्याला हे विशिष्ट करून आढळून येतं. भरपूर खोकल्यावरती कष्टाने थोडासा कफ पडत असेल तर ही वाताधिक्य असलेली अवस्था सांगितलेली आहे. तर त्याचबरोबर थोडंसं खोकलं तरी पण भरपूर कफ पडतोय, ही जेव्हा अवस्था असेल तेव्हा ही कफबाहुल्य असलेली अवस्था असं आपल्याला ओळखायला पाहिजे. ह्याची अजून तुम्हाला ॲडिशनल माहिती असेल तर तुम्हाला ती आपण कास व्याधी जेव्हा आपण शिकणार आहोत तेव्हा त्यामध्ये सापडणार आहेच. हे एक मी जस्ट कार्डिनल सिम्प्टम आपण म्हणू शकतो याला. म्हणजे एक स्पेसिफिक सिम्प्टम ज्याच्याद्वारे आपण कफाधिक्य किंवा वाताधिक्य ओळखू शकतो. हे ओळखूनच आपल्याला ह्यापैकी योग वापरावे लागतात. जर का आपल्याला सुरुवातीला आपल्याला होतं की प्रॅक्टिसमध्ये एक्झॅक्टली दोषबाहुल्य कोणतं आहे ते कळत नाही, अशा वेळेला आपल्याला कफवाताचे दोन्हीचं शमन होईल अशा प्रकारची औषधं, मगाशी आपण एक मधुक, टिप्पणी, मूलक, गुड, गो अश्व रस, घृतक, क्षौद्र हा एक योग बघितला. त्याच्यासारखीच कफ आणि वात अशा दोन्ही दोषांचं शमन होईल अशी औषधं युक्तिपूर्वक वापरावी लागतात. हाच योग वापरावा असं नाही आहे. आपल्याकडे ग्रंथांमध्ये भरपूर योग दिलेले आहेत. त्यापैकी वेगवेगळे रसकल्पसुद्धा असतील. उदाहरणार्थ लक्ष्मीविलास हा जो रसकल्प आहे तो आपण कफाधिक्य आणि वाताधिक्य अशा दोन्ही अवस्थेमध्ये वापरू शकतो. जेणेकरून आपल्याला सुरुवातीच्या अवस्थेमध्ये, सुरुवातीला प्रॅक्टिसच्या सुरुवातीच्या ह्याच्यामध्ये पेशंटला जेव्हा फॉलोअप मिळेल तेव्हा किमान 50% आपल्याला रिझल्ट देणं अपेक्षित असतं. त्यावेळेला असे भरपूर ठिकाणी वापरता येतील आणि साधारण दोन्ही अवस्थांमध्ये वापरले तरी चालतील असे कल्प काढून ठेवणं हे गरजेचं असतं. त्यासाठी म्हणून सर्वांनीच म्हणजे आपल्या विद्यार्थी मित्रांनी सुरुवातीला अशा कल्पांचा जास्त अभ्यास करावा. त्याचबरोबर अवस्थानुरूपसुद्धा आपली चिकित्सा परफेक्ट व्हावी यासाठी अजून प्रयत्न करावा. त्यासाठी आपल्याला अशा प्रकारे संहितांमध्ये स्पेसिफिकली दिलेल्या अवस्था ह्या बारकाईने वाचून त्यानुसार आपण रुग्णामध्ये त्या अवस्था ओळखून औषधी योजना करणं हे अतिशय महत्त्वाचं असतं. इथे मी आज थांबतो. उरलेल्या सूत्रामध्ये आपण उद्या भेटूया. धन्यवाद.